8 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील पालघर शहरात भाजी मार्केट परिसरामध्ये नाकोडा ज्वेलर्स ह्या दुकानामध्ये तेथीलच काही सुरक्षा रक्षक व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने बाजूच्या दुकानाचं शटर तोडून त्या दुकानाच्या मधली भिंत तोडून गॅस कटरने त्याची तिजोरी कापून त्यातून जवळपास 5 किलो 400 ग्रॅम सोने, 40 किलो चांदी व 20 लाख रुपयाचे रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली। पहाटे 3 ते 4च्या दरम्यान ही घटना झाली होती 8 तारखेला। घटनास्थळी त्वरित वरिष्ठ अधिकारी, LCB टीम, सर्व स्टाफ, फॉरेन्सिक टीम सर्व रवाना करण्यात आली। तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे निष्पन्न झालं की आरोपी हे सुरतच्या दिशेने आणि सुरतवरून नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं। त्वरित LCBच्या टीम्स आपण नेपाळ बॉर्डरवर रवाना करण्यात आले। त्यात आपल्याला नेपाळ बॉर्डरवर 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले, जे आपल्याला त्यांचे काही चेहरे किंवा काही आपल्याकडे आयडेंटिटी होती। त्या 4 आरोपींची नावे दीपक नरबहादूर सिंग, भुवन सिंग, जवान सिंग चेलावने, जीवन कुमार रामबहादूर थारू, खेमराज कुलपती देवकोटा, सर्व राहणार मूळ नेपाळ व भारतात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते। त्यापैकी दीपक नरबहादूर सिंग हा सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या जिथं चोरी झाली, ज्या दुकानात आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये भाजी मार्केटमध्ये, तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून मागच्या 6 महिन्यापासून नोकरी करत होता। ह्या 4 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतीमध्ये आपल्याला एकूण 616 ग्रॅम सोने, 780 ग्रॅम चांदी व 18,920 रुपये अशी रोख रक्कम आपल्याला प्राप्त झाली। तसेच त्यांच्याकडून इतर अजून तपास केला असता त्यांनी त्यातील काही सोनं सुरत येथील एका व्यक्तीला दिल्याचं त्यांनी कबूल केलं। त्यावरून अर्जुन दामबहादूर सोनी, सध्या राहणार सुरत, मूळ राहणार नेपाळ, याला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडून आपण 510 ग्रॅम सोने, 2 किलो चांदी व 3 लाख रुपये रोख रक्कम असं आपण यातून त्याकडून जप्त केलं। व घटनास्थळी आपण घटना घडल्यानंतर इमिजिएटली जेव्हा घटनास्थळी डिटेल आपण FIR झाल्यानंतर जेव्हा घटनास्थळी गेलो, त्यात काही म्हणजे FIRमध्ये जो गेलेला मुद्देमाल आहे त्यापैकी 1128 ग्रॅम सोने व 38 किलो चांदी व 1,75,730 अशी रोख रक्कम आपल्याला तिजोरीमध्येच मिळून आली। ती आपण त्याचवेळी फिर्यादीनं परत करण्यात आली व ह्या 5 आरोपींकडून इतका सर्व जो आपण मुद्देमाल जो जप्त केला होता, हा सर्व एकत्रित मिळून या गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी आपण 2255 ग्रॅम सोने, 41 किलो चांदी व 4,94,000 रुपये 650 रुपयाची आपली रोख रक्कम असा एकूण 3,28,18,450 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे। 5 आरोपींना अटक करण्यात आलेली व त्याचा पुढील तपास API थोरात हे करत आहे। ह्या गुन्ह्यामध्ये संपूर्ण गुन्ह्याच्या कारवाईमध्ये माझे सहकारी श्री विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, SDPO पालघर श्रीमती प्रभा राऊळ, तसेच LCB PI प्रदीप पाटील, पालघर PI अनंत पराड, API वटकर, API मल्हार थोरात, API रोहित खोत, PSI गोरक्षनाथ राठोड, PSI धनाजी काळे, PSI विठ्ठल मानिकेरी, PSI नलावडे, ग्रेड PSI नलावडे, हेड कॉन्स्टेबल दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, संदीप सरदार, भगवान आवाड, कपिल नेमाडे, नरेंद्र पाटील, विजय ठाकूर, संजय धांगडा, चंद्रकांत सुरुम, पोलीस नाईक कल्याण केंगार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत निकम, विशाल लोहार, विशाल कडव, सागर राऊत, वाल्मिक पाटील, स्नेहल शेलार, स्नेहलता ढोले, सर्व नेमणूक LCB पालघर। तसेच पालघर पोलीस ठाणे व सायबर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी ह्या सर्व गुन्ह्यामध्ये उकल लावण्यामध्ये सर्व आरोपी अटक करून त्यांच्याकडून जो काही मुद्देमाल रिकवर करण्यामध्ये ह्या अधिकारी व अंमलदारांनी चांगली कामगिरी बजावली। थँक्यू।